किती छान झाली आहे पावभाजी। सर्वांनी ही रेसिपी पूर्ण पहा आणि एकदम मस्त टेस्टी अशी पावभाजी बनवलेली आहे मी। एकदम भारी अशी टेस्टी। पूर्ण व्हिडिओ पहा। नमस्कार, सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज बनवणार आहे मी पावभाजी आणि पावभाजीसाठी काय काय लागतं ते मी काढून घेतलं आहे। इथं एक 4-5 टमाटे काढलेत, 4 बटाटे काढलेत, थोडेसे गाजर काढलेत, छोटे छोटे 2 फ्लावर काढलेत, कांदे काढले 4-5 आणि थोडे एक कुंडा भरून वाटाणे घेतलेत। आता वाटाणे अजून आपण थोडेसे टाकणार आहोत। एवढं मी साहित्य घेतले आणि आता आपल्याला आलं आणि लसणाची पेस्ट बनवायची, ते मी नंतर काढणार आहे। आणि हे आधी सगळं साफ करून घेते मी भाजीसाठी, पावभाजी बनवण्यासाठी। इथे मी आता ही टमाटी कट करून घेतलीत आणि टमाट्याच्या मधले जे बी आहेत ते बी सगळे आपण काढून घेणार पाण्यात, म्हणजे स्वच्छ करून। आणि हे पहा, मी इथे एक एवढा आल्याचा तुकडा घेतलाय, सोबत इथं वाटण्यासाठी हा कांदा घेतलाय, थोडासा फोडणीसाठी घेतलाय आणि छोटे छोटे 4 लसणाच्या कांड्या घेतल्यात, गावरान लसूण आहे। आता हे पहा, ही छान धुवून घेतलीत, आपण ही वाटून घेणार। आता इथे पाहू शकता मी आहे ना, ज्या भाज्या होत्या ना आपल्या बाकीच्या सगळं, म्हणजे टोमॅटो, गाजर नाही, टोमॅटो आपण वाटून घेतलंय, गाजर, बटाटा, फ्लावर, घेवड्याची शेंग, अशा काही ज्या भाज्या होत्या आपण आधी घेतलेल्या त्या सगळ्या मी इथं शिजायला ठेवल्या, मीठ टाकून थोड्याशा। कुकरला पण तुम्ही शिजवू शकता, पण मी पातेला शिजवते। आणि ही जी ढोबळी मिरची आहे ही जर आपण त्यात शिजवली त्याचा पूर्ण गाळ होऊन असा चिखल होईल, त्यामुळे मी ढोबळी मिरची नंतर टाकणार आहे। भाज्या शिजत आल्याच्या नंतर थोडंसं वरतून टाकणार आहे। तर आता मी कट करून घेते। आणि हा कांदा मी थोडासा परतण्यासाठी घेतलाय, पण जे सुरुवातीला फोडणी करणार त्याच्यासाठी। इथं थोडेसे गरम मसाले घेतलेत मी, पाहू शकता। फोडणीसाठी कढीपत्ता घेतलाय आणि इथं हे टमाटे आणि कांदे 4-4 वाटून घेतलेत मी। हे टमाट्याचं आणि कांद्याचं वाटण करून घेतलंय आणि सोबतच हे मसाले घेतलेत। हा पावभाजीचा मसाला आहे, हा पण पावभाजीचा मसाला आहे। हा संपल्यामुळे मी दुसरा पुडा फोडला, त्याच्यातला हा म्हणजे थोडासा कलर वेगवेगळा आहे। हा आपला मटन मसाला आहे, म्हणजे गरम मसाला। आणि हे विकतचेच मसाले आहेत। आणि हा कांदा लसूण मसाला आहे, हा घरचा आहे आपला। थोडीशी हळद आणि हे लाल तिखट, तर हे तिखट जास्त नसतं, फक्त कलर येण्यासाठी असतं। तर मी हे मसाले घेतलेले आहेत आणि इथं आपले हे शिजते तोपर्यंत मी हे चिरून घेते। आणि आता थोडं शिजत आलं येते, मग त्याच्यात आपण हे सगळं टाकून घेऊया। आणि सोबतच हे पण आपल्याला टाकायचंय भाजीमध्ये नंतर ना। आता हे जे आपण चिरून घेतलंय ह्याच्यात टाकून घेऊया, कारण आपल्या भाज्या थोड्याशा शिजत आलेल्या आहेत, इथे पाहू शकता। आणि हे थोडंसं वरती टाकून एक 10 मिनिटं अजून शिजवायचं आपल्याला। हे पहा, हे मी याच्यात टाकून घेतलं आणि ते पाहू शकता। आणि काय लगेच शिजतात भाज्या, ह्याला काय असं जास्त वेळ नाही लागत। कुकरला शिजवलं तर 1 शिट्टी 2 शिट्टीतच होतोय गाळ ह्याचा, हे पाहू शकता। आता मी हे परत झाकून ठेवते थोड्या वेळ, एक 10 मिनिटं। तेल आपलं छान तापलेलं आहे, त्यात आपण थोडंसं जिरी मोहरीची फोडणी करून घेऊया, तिथे पाहू शकता, मसाला बनवण्यासाठी। आणि हे जे गरम मसाले आहेत हे पण मी याच्यात टाकून घेतले आणि हा कढीपत्ता आहे तो पण टाकून घेते। आणि हा थोडासा कांदा आहे, हा पण आपण याच्यात परतून घेणार आहे। तसं तर आपण 2-4 कांदे वाटून घेतलेले आहेत, कांदे आणि टोमॅटो, पण थोडासा परतल्यावर थोडंसं टेस्ट छान येते, त्यामुळे आता हे सगळं आपल्याला तेलावरती परतून घ्यायचंय। आणि हे त्याच्यात परतायचं आपल्याला मसाला बनवण्यासाठी, हे परतून घेऊया आपण। आणि कांदा पटकन छान परतण्यासाठी त्यात थोडंसं मीठ टाकून घेते मी, म्हणजे पटकन होईल। ही जी फोडणी आहे ही बनवून घ्यायची आपल्याला आधी, ते शिजेपर्यंत भाज्या मी इकडच्या गॅसवर ठेवल्या तोपर्यंत शिजायला, इथे पाहू शकता। आता हे कांदा पण आपला छान परतून झालाय, जवळ घे जरासं। हे जे मसाले आहेत आपले, थोडं वरतून दाखव, हे मसाले आहेत हे पण मी ह्याच्यात टाकून घेते सगळे, हे पहा। आणि हे पण छान ह्याच्यात मिक्स करून घेते, म्हणजे तेलावर परतले ना की छान तर्री येते। तसे जर टाकले तर तर्री येत नाही, त्याच्यामुळे पाहू शकता मस्त अशी स्मेल येते खूप छान मसाल्यांची। आणि त्यातच आपल्याला हे पण थोडंसं भाजून घ्यायचं आहे। आता वाटण कांदा आणि टोमॅटो कच्चं वाटून घेतलेलं आहे आपण, तर ते आपल्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत ह्याच्यात भाजून घ्यायचंय। म्हणजे वाटण कसं करतो तसं करून घ्यायचंय
आणि आपल्या नंतर ना भाज्या शिजल्यानंतर पुढची प्रोसेस तर मी तुम्हाला दाखवूनच आहे. आता अगोदर ह्याला तेल सुटेपर्यंत छान भाजून घेते. पावभाजीचं वाटण आपलं छान मस्त तयार झालेलं आहे आणि किती छान दिसते पाहू शकता. किती सुंदर अशी तरी आलेली आहे आणि स्मेल तर एवढी छान येते ना, खरंच किती भारी वाटते. असं वाटते आता लगेच खावावी. हे पहा, हे जे काय आपलं वाटण आहे पावभाजीसाठी जे आपण बनवलंय ते तयार झालेलं आहे. हे पहा मस्त असं. आणि आता आपली ज्या भाज्या आहेत त्या भाज्या आपल्याला थोड्याशा मॅश करून घ्यायच्यात. हे पहा इथं ह्या भाज्या आपल्या कशा शिजलेल्या आहेत. थोडंसं मी ह्यातलं पाणी काढून घेणार आहे साईडला आणि नंतर ना हे मॅश करणार आहे, कारण पाण्यात जर आपण मॅश करायला गेलो ना तर होणार नाही. हे पाहू शकता मी हे भाजीमधलं जे पाणी आहे हे पाणी पण आपल्याला टाकायचं आहे भाजीत, पण मी आता थोडं काढून घेते, कारण जे आपण भाज्या मॅश करणार ना त्यावेळेस ह्या पाण्यामुळं भाज्या मॅश होणार नाहीत व्यवस्थित. त्यामुळे हे पाहू शकता हे पाणी मी काढून साईडला ठेवते. जरासं इथं ठेवलंय. आणि आता आपल्याला भाज्या मॅश करता येतील, म्हणजे हे पाहू शकता ह्यानी अशा मॅश करता येतील. आणि इथं मासे दिसतात. हे जे मासे आहेत हे मांजरीसाठी आणलेले आहेत, चिलापी मासे. स्वच्छ धुवून ठेवले तिथं पाणी निथळण्यासाठी. मग नंतर मला फ्रीजमध्ये डब्यात भरून ठेवावं मांजरीसाठी. आता ह्या भाज्या मी अशा हे करून घेते, मॅश करून घेते. पाहू शकता पाणी काढल्यावरती कशा मॅश होतात ते. आणि जर आपण पाणी नसतं ना काढलं तर असं मॅश होताना सगळं पाणी उडलं असतं. त्यामुळे पाणी काढून मॅश करून घ्यायचे ह्या भाज्या. तुम्हाला किती बारीक करायचे तितकं तुम्ही करू शकता. हे पहा किती छान होतात हे एकदम असं मस्त. हे आता मी करून झाल्यावर दाखवते. हे आपली भाज्या छान मॅश करून घेतलेत आपण. आणि आता हे जे वाटण बनवलंय आपण हे याच्यात आपल्याला टाकून घ्यायचंय. हे पहा मी हे सगळं वाटण त्या भाजीत टाकून घेते. आता अशा पद्धतीने आधी सगळं टाकून घेते, नंतर दाखवते. आता सगळं वाटण मी यात काढून घेतलंय. आणि हे जे पाणी आहे हे पाणी आता आपल्याला जो ह्या कढईमध्ये जो मसाला आहे ना ते धुवून घेण्यासाठी वापरायचं आहे. हे सगळा मसाला आपल्याला धुवून भाजीत टाकायचं आहे. त्यासाठी मी हे जे पाणी काढलं होतं थोडंसं, जे आपण गरम पाणी काढलंय तांब्यावर, ते ह्याच्यात टाकून धुवून घेतले. आणि मग हे आपल्याला भाजीत वापरायचं. हे पाहू शकता. आता हे पाणी पण भाजीत आपल्याला ओतून द्यायचंय अशा पद्धतीत. आणि राहिलेलं जे हे पाणी आहे हे पण भाजीत टाकणार आहे मी. हे पहा. आणि ह्या पाण्याला छान टेस्ट आहे, म्हणजे हे सगळं पाणी मी भाजीत टाकलेलं आहे. हे पाहू शकता. आणि ही भाजी आता आपल्याला हलवून घ्यायची. आणि ह्यात मीठ नाही टाकायचं मला, कारण की मी मीठ भाज्या शिजवताना भाज्यांमध्ये मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे ह्यात मीठ नाही टाकायचं आपल्याला. आणि ह्याला आता 5 मिनिटं आपल्याला गॅसवरती ठेवून शिजवायचंय. हे पाहू शकता किती घट्ट झाली. तुम्हाला जर अजून घट्ट हवी असेल तर पाणी कमी वापरायचं, पण ही भरपूर घट्ट आहे. उलट ह्यात अजून 1 ग्लासभर मी पाणी टाकणार आहे. हे पाहू शकता खूप घट्ट झाली आहे. एकदम अशी पळीमध्ये येते एवढी घट्ट आहे. मी थोडंसं अजून 1 ग्लासभर पाणी टाकते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते. छान अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे. पाहू शकता किती मस्त अशी झालेली आहे. आणि आता हिला उकळी पण फुटायला लागली कडकडने. आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आपण अशी वरतून. आणि हे थोडंसं हे काय अमूल बटर हे पण टाकूया. कशी झाली नक्की सांगा कमेंट करून. हे पाव कट करून म्हणजे तोडून घेतले 4 पाव. आता मी इथं शेकणार आहे. हे पहा हे थोडंसं बटर टाकून तव्याला लावून घेते सगळीकडे. बटरचा चमचा कुठे आहे का दीदी? 2 दिवस झाला भेटतच नाही मला. तुम्ही साबण कट करायला घेतला होता ना, हे चमच्याने जमत नाहीये. आता ह्याच्यावरती आपल्याला हे पाव थोडेसे शेकून घ्यायचे. हे पाहू शकतो. आणि गॅस थोडासा आपल्याला कमी करावा लागणार आहे. दोन्ही बाजूनी शेकून घेते.
छान असे पाव शेकून घेतलेत. तुम्हाला वाटल्यास तुम्ही हे मधनं फाडून पण मग शेकू शकता. तर मी आता असेच शेकलेत. थोडेसे 2 मिनिटं कडक व्हायला ठेवते आणि आपल्याला गॅस बारीक करायचा नाहीतर जळतात. मी पाहू शकता छान असे पाव आपले झालेले आहेत. मस्त अशा इथं आपण भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. पाहू शकता कशा आहेत ते. आणि आता आपण इथं ताट करून घेऊया. ह्याच्यामध्ये आपल्याला आता पावभाजी घ्यायची टाकून. हे पाव मस्त अशी पावभाजी टेस्टी टेस्टी. वाव, हे पहा. आणि हे पाव बापरे. लिंबू, टोमॅटो, कांदा आणि थोडीशी कोथिंबीर. कसं झालंय ताट पाहू शकता. आणि सगळ्यांनी लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा.